नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, सध्या वेगवेगळ्या विषयांवरची नाटकं रंगभूमीवर येत आहेत. आणि कसं असतं बघा, एकांकिकांचं माध्यमांतर होऊन रंगभूमीवरती नवं कोरं व्यावसायिक नाटक येणं, याची अनेक उदाहरणं तुम्हाला सांगता येतील. आणि आता असंच एक #इनोसंट नावाची एकांकिका तुम्हाला आठवत असेल, सवाईमध्ये बघितलेली. तेच आता 2 अंकी शीर्षक बदललंय, पण आता थांबवायचं कसं, हे त्या नाटकाचं शीर्षक आहे. आणि त्या नाटकामध्ये डॉक्टर गिरीश ओक आणि सुकन्या कुलकर्णी मोने, आमची सुकन्याताई, ही त्या नाटकातनं 2 दिग्गज कलाकार पुन्हा एकदा 30 वर्षानंतर रंगभूमीवर येतात. हे नाटकाचा अजून प्लस पॉईंट आहे. मी जास्त बोलणार नाही, आपण त्यांना बोलू देऊया. मुळात मला गिरीश दादांना विचारायचं आहे की #इनोसंट तुम्ही बघितलं होतं, आणि मग संदीपशी ओळख, आणि मग ते कसं काय घडलं, आणि आता थांबवायचा कसा पर्यंतचा तो प्रवास कसा होता? पनवेलच्या अटल करंडक स्पर्धेमध्ये ती एकांकिका पहिल्यांदा मी पाहिली. मला काहीच माहित नव्हतं. #इनोसंट या नावावरनं काहीच कळत नाही. कारण एकांकिका झाली आणि मी भयंकर हादरलो की हे काहीतरी वेगळं आहे. आणि हे त्या क्षणी असं वाटलं की हे इथेच न राहता, म्हणजे या फॉर्ममध्ये आणि या प्रकारच्या रंगभूमीवर न राहता याला अजून थोडं व्होकल म्हणतात तसं, हे जास्त लोकांपर्यंत जावं असं त्या क्षणी वाटलं. योगायोगाने त्याच्यानंतर सवाईच्या एलिमिनेशन राऊंडला पण मी परीक्षक होतो. बरोबर. तिथे सुद्धा मी ती एकांकिका निवडली आणि फायनलला पाठवली. आणि मला खूप अभिमानाने, आनंदाने, आणि मला वाटलं होतं तसंच झालं की सांगावं असं वाटतं की ती एकांकिका सवाई एकांकिका स्पर्धेत प्रेक्षक पसंतीवर पहिली आहे. होय, येस. आणि तिथेच मी ओळखलं की स्पर्धांचे नियम किंवा निकष जे असतात एकांकिकांचे, ते प्रेक्षक पॉइंट ऑफ व्ह्यूने नसतात, ते परीक्षक पॉइंट ऑफ व्ह्यूने असतात. बरोबर. त्यात ते सगळे गुण बघितले जातात. त्या सगळ्या एकांकिका पहिल्या आलेल्या व्यावसायिक दृष्ट्या पहिल्या चालतीलच की नाही माहीत नाही. बरोबर. चालतील सुद्धा, पण नाही, नक्की नाही. पण प्रेक्षक पसंती आल्यामुळे मला तिथे पहिलं कळलं की हा विषय, ही एकांकिका प्रेक्षकांना आवडते. आणि जे मनात होतं माझ्या की याचं नाटक करावं, ते अजून बळकट झालं. करेक्ट. माझ्याबरोबर मिलिंद फाटक तेव्हा परीक्षक होते. होय. त्यांना मी सांगितलं की म्हटलं ह्याच्यावर मी नाटक करू इच्छितोय, तुम्हाला लगेच करा. आणि मग मी पाठपुरावा सुरू केला, दिग्दर्शकांचा फोन नंबर मिळवला. माझ्या सुदैवानी किंवा काय आमचं ट्युनिंग झालं होतं माहीत नाही, त्यांनी ऑलरेडी 2 अंकी नाटक केलेलं होतं. केलेलं तयार होतं. ते लगेच मी मागवलं, मी वाचलं, मी त्यांना सांगितलं मला हे नाटक करायचं आहे, पुढचं आपण बघू काय ते. बरं. आणि मग पुढे आम्ही गेलो. मग याचे निर्माते आम्हाला मिळाले, तेही योगायोगाने मिळाले. या निर्मात्यांसमोर एक वेगळंच नाटक आम्ही वाचलं. ते नाटक काही कारणांनी आत्ता नाही करता येणार, जरा याच्यात बदल करूया वगैरे स्वरूपात ते नाटक. मी घरी आलो आणि आमचे व्यवस्थापक आहेत दीपक गोडबोले, त्यांना फोन केला. म्हटलं हे नाटक ठीक आहे, आपण रिपेअर करून करूया किंवा नंतर करूया, ती गोष्ट वेगळी, पण माझ्याकडे आत्ता मला आवडलेलं एक नाटक आहे ज्याच्यासाठी माझ्याकडे निर्माते नाही आहेत. म्हणजे कुठलं? लगेच लेखकाचा नंबर दिला, कारण मी बाहेर जाणार होतो शूटिंगला. वाचा आणि ठरवा. बरं. मला 100% गॅरंटी होती की नाटक वाचल्यानंतर त्यांना आवडणार, कारण नाटकच तसं आहे. मुळात त्या नाटकाची आवश्यकता जी आत्ताच्या काळासाठी आहे ना, ती जास्त मला आतून हलवलं तिने. एक बाप असल्यामुळे, मुलीचा बाप असल्यामुळे, आणि तो रोल फार चांगला असल्यामुळे, म्हणजे मी तसा हावरट नट प्रत्येकच असतो, म्हणजे मला का नाही चांगला रोल करा असं वाटतं. म्हटलं एवढा चांगला रोल, एवढा चांगला विषय. आणि मग ती प्रोसेस सुरू झाली. आणि मग अजून एक आमच्या चांगल्या उद्देशामुळे, आमच्या चांगल्या विलपॉवरमुळे, आमच्या चांगल्या समूहामुळे युनिव्हर्स आम्हाला मदत करायला लागली. खरंय. मग आम्हाला युनिव्हर्सने सुकन्या दिली, आकाश पाटील दिला, जो फार सुशिक्षित नट आहे, तो इंजिनियर आहे तो, आणि ते सोडून माझ्यासारखा भिकेचे डोळे लागून इकडे आलाय. आणि आमची जी हिरोईन आहे ती पण खूप छान आहे, ती खूप छान दिसते, खूप छान काम करते, मालिकांमध्ये पॉप्युलर आहे. जान्हवी पणशीकर इतकं सिनियर आहे ती. खरंय. पणशीकरांची एकतर मुलगी, इतकं नाटक सगळं रक्तात आहे.
त्यामुळे हे सगळं खूप छान मिळत गेलं. भट्टी जमून येणं जे आपण हा म्हणतो. प्रवास त्याचा होता. आणि ते आता मग खूप छान सेट आम्हाला संदेश बेंद्रे, माझा विश्वास आहे त्याच्यावर, एक खूप छान सेट तो करतो. म्युझिक अतिशय छान झालंय, सेट छान झालाय, प्रकाश योजना छान आहे. अजून काय पाहिजे मग? आता फक्त प्रेक्षक उरलेत. आणि आतापर्यंतचा माझा जो काय खात्र्या होत्या सगळ्या, त्या जशा पूर्ण झाल्या तशी ती खात्री पूर्ण होईल असं मला वाटतं. प्रेक्षकही येतील आणि त्यांना आवडेल. मुख्य म्हणजे येतील. आजच्या काळाचा विषय, हो, आजच्या काळाचा आहे, आवश्यक आहे आणि तो हलवून टाकणार आहे. सुकन्याताईकडे मी येतो. सुकन्याताई, बऱ्याच दिवसांपासून मनात होतं की कधी एकदा तू रंगभूमीवर येते, कारण खूप गॅप झाले कुसुमनवर लिहिल्यानंतर डायरेक्ट आता. तर जेव्हा तुझ्याकडेही संहिता आली आणि कळलं की गिरीश दादा आहेत, त्या क्षणाला भावना काय होते? तू आता हे असं म्हणतोस ना, मला दडपणायला लागलं आता हळूहळू की बापरे, माझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. नाही, अर्थातच गिरीश आहे म्हटल्यानंतर 50% माझं काम झालेलं होतं की चांगलं नाटक असल्याशिवाय तो स्वीकारणारच नाही, हे पहिलं. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याचे अतोनात प्रयोग होणार, हे दुसरं. कारण तो मालिकांमध्ये जरी काम करत असला तरी नाटकाला प्राधान्य देणारा आहे आणि नाटकासाठी ज्याला जीव तुटतो म्हणतो ना, तसा तो आहे. हे मला पहिल्यापासून माहितीये. त्याच्याशी उगीच 55 नाटकं होतील का एखाद्या व्यक्तीची? हे त्याचं 55 नाटक आहे, त्याच्यात मी यायचा मला खूप आनंद आहे. तर ते मला माहिती होतं की तो प्रयोग करणार म्हणजे मला जमणार नाही, मी एवढेच प्रयोग करेन, तेवढेच प्रयोग करेन असं म्हणणारा नट नाहीये तो. त्याच्यामुळे तो एक दुसरा भाग होता. आणि एक तर आमचं ट्युनिंग खूप आहे, हे मालिकांमधूनही लोकांना दिसलंय आणि नाटकातूनही दिसलंय. आणि मला स्वतःला ते जाणवतं की आम्ही जरी काम करत नसलो तरी जेव्हा केव्हा भेटतो किंवा जेव्हा कुठे काही काम बघितलं, जेव्हा काम करतो, तेव्हा एकमेकांना आम्ही मेसेज करणं किंवा काही सांगणं हे आमचं होत असतं मध्ये मध्ये. आणि संजयचा आणि माझा तो चांगला मित्र आहे. संजय आमच्या दोघांचा चांगला मित्र आहे. आणि संजयला मी हे नाटक वाचायला दिलं होतं की जे आम्ही कधी करत नाही, ते मी पहिलंही नाटक असं असेल की मी संजयला वाचायला दिलं की तू सांग मला, मी करू की नको काम. तर तेव्हा त्याने लगेच मला सांगितलं की तू हे नाटक करच आणि असं सांगितलं त्याने. त्याच्यामुळे हे सगळं जुळून आलं आणि खरोखर ते नाटक करण्यासारखं वाटलं. कारण त्याच्यात आव्हानात्मक तर आहेच, पण एक त्याची जी गोष्ट आहे ना, ती फार गोड आहे, फार छान आहे आणि डोळ्यात अंजन घालण्यासारखी आहे. आणि सगळंच आहे मी त्याच्यामध्ये, म्हणजे आनंद आहे, दुःख आहे, हसतो, रडतो, खेळतो. तसंच आमच्या बरोबर प्रेक्षकही करणार आहे त्याची मला खात्री आहे. त्याच्यामुळे कुठलाही प्रसंग ओढून ताणून आणलाय, कुठलंही नातं ओढून ताणून आणलंय असं नाही याच्यामध्ये. त्यामुळे हे करावंसं वाटलं मला. आणि इतक्या वर्षाची गॅप एवढ्यासाठीच झाली होती की येत होती नाटकं, नाही असं नाही, काही चांगली येत होती, पण जी एकंदरीत नाट्यगृहाची दुरावस्था आहे त्याच्यावरून मला करावंसं वाटत नव्हतं की का करायचं आपण अशा परिस्थितीमध्ये, आपण का एवढे ऍडजस्टमेंट करायच्या, असं मला वाटत होतं. पण नंतर बघितलं, आता जेव्हा मी परीक्षक म्हणून होते तेव्हा मी 25 नाटकं बघितली आणि तेव्हा वेगवेगळे विषय हाताळत आहेत, आता सेटिंग वेगवेगळे, नेपथ्य वेगवेगळं होत आहे. हे सगळे प्रयोग होत असताना मला असं वाटलं की नाही, आपण याच्यापासून लांब जाता कामा नये, परत आपण करायला पाहिजे आणि हा अनुभव आपण स्वतः घेतला पाहिजे की एवढे सगळे जर काम करता आहेत, हे सगळ्या गोष्टीतून मार्ग काढताय, तर मी कोण आहे अशी आणि मी का थांबले. म्हणूनही मी करायला घेतलं. आणि आमचे जे सगळे निर्माते आहेत तर ते सुद्धा पहिल्या वाचनाला माझ्या, आणि सगळ्यात गंमत आहे काय माहितीये का, सगळे कलाकार ठरले होते, सगळ्यात शेवटी निवड माझी झाली. आईचं कास्टिंग सगळ्यात शेवटी झालेलं आहे, बाकी सगळ्यांचं झालेलं होतं. तर त्याच्यामुळे हे जे सगळे निर्माते आहेत ना, हे पहिल्या वाचनापासून माझ्या बरोबर होते. आणि त्याच्यामुळे त्यांची नाटकासाठी किती तळमळ आहे किंवा त्यांना एक नुसतंच पैसा लावायचा आहे कुठेतरी असं नाहीये, डेडिकेशन. त्यांना मी आता बघशील, एक समृद्धी आहे, समृद्धी आणि गंधाली ह्या एक वेगळ्याच आहेत, किंवा आपली सुनंदा ताई याच्यामध्ये आहे, ती पत्रकारच आहे. आमचे भरत सर आहेत, ते एक निर्माते आहेत, प्रवीण सर आहेत, ते मोठे मोठे सेट्स करतात.
तर अशी मी त्यांना पंचमहाभूत म्हणते. वा, वा. तर हे असे सगळे जे एकत्र आलेत ना, हे पहिल्या वाचनापासून माझ्या बरोबर आहेत. म्हणजे त्यांना सुद्धा नाटकाबद्दल काहीतरी वाटतंय, म्हणजे नुसतंच पैसे लावलेले नाहीये किंवा ह्याच्यातून काय मला प्रॉफिट होईल हे त्यांना महत्वाचं नाहीये. नाटक जसं आपल्याला वाटतं तसं त्यांनाही वाटतं की छान नाटक प्रेक्षकांसमोर आलं पाहिजे. किंवा या नावावरनं सुद्धा, कारण हॅशटॅग इनोसंट नाव होतं, पण आमच्या भरत सरांना असं वाटलं की नाही, हे व्यावसायिकला नाटकाला हे नाही मला योग्य वाटत, हे काहीतरी मला साऊंड नाही होते नीट, हे काहीतरी त्याच्यासाठी जवळजवळ 15-20 दिवस म्हणजे आमची जाहिरात याला उशीर का झाला तर हे कारण होतं की त्यांना ते कुठेतरी क्लिक होत नव्हतं. म्हणजे आपण म्हणतो नवरा बायको लग्नाच्या वेळेला आपण म्हणतो इथे कुछ हुआ नाही, त्याच्याशिवाय आपल्याला समोरचं माणूस आवडत नाही, तसं त्यांचं झालं की नाही मला काहीतरी अजून छान हवंय. बरोबर. आणि आता ते जेव्हा सगळ्यांसमोर येतंय आणि जेव्हा सगळ्यांचा आपण प्रतिक्रिया बघतोय, ते इतकं आवडतं सगळ्यांना नाव, इतकं ते सगळ्यांना मनात घर केलंय त्यांनी की वाटतं की नाही ते त्याच्यासाठी थांबलं, ते करेक्ट होतं. त्याच्यामुळे त्यांनी जो हट्ट केला होता म्हणजे त्यांना नाटकासाठी तो हट्ट आहे. बरोबर आहे. जे काय करायचं ते नाटकासाठी करायचंय, तर त्यांची जी तळमळ आहे ना ती सुद्धा आम्हाला कामी येते की नाही ते एवढं करतायत आपणही करायचं आता आपल्याला. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी माझ्या होकाराला आहेत. बरोबर. त्यामुळे खूप छान. आणि दुसरी गोष्ट जे सहकलाकार आहेत अर्थातच की ते सहकलाकार जेव्हा आपल्या बरोबरीचं असतात ना, म्हणजे बरोबरीचं म्हणजे हुद्द्याने नाही म्हणत आहे, विचारांचे किंवा काहीतरी करायचंय. आता ही मुलं सुद्धा दोघं, ऐश्वर्या आणि ह्यांनी मालिकातून जास्त काम केलं आकाशने, पण तरी सुद्धा त्यांना नाटकात काम करायचंय. तर नाटक ही शिडी नाही वापरत आहेत. बरोबर. तर नाटकामधून आम्हाला काहीतरी घेऊन जायचंय, आम्हाला इथे छान वाटतंय. आणि ते त्यांच्या प्रत्येक ह्याच्यातून दिसतं की त्यांचे ते काहीतरी तालीम करत असतात. त्यांना पटलं नाही ते दिग्दर्शकाला जाऊन विचारतात, आमच्या जवळ येतात की मला हे वाक्य कळत नाहीये. ही जी त्यांची तळमळ आहे ना, किंवा जान्हवी त्यांनी बरेचसे तालमीतच तिच्या लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, पोथी आहे, माळ आहे, ती घरनच तिने आणायला सुरुवात केली. नाही मला तालमीत ते हवं, म्हणजे मी काहीतरी करेन. म्हणजे ह्या वयात इतक्या वर्षानंतर सुद्धा तिला असं वाटणं की नाही हे माझ्या जरा हाताचं होऊ दे, माझ्या सवयीचं होऊ दे सगळं, हे जे वाटणं किंवा ती भाजी स्वतः आणायची घरनं, मी तिला म्हणायची हे बरं आहे माझ्याकडनं निवडून घेतेस तू, पण ते तिचा उद्योग आहे, मग ते तिला करायचं होतं. तर ही जी तळमळ नाटकाबद्दलची ही जेव्हा असते ना, तेव्हा मग ते नाटक करण्याला मजा येते आपल्याला, की सगळेजण एका विचारधारेतून आलेले असतात ना, तेव्हा त्याला यश नक्की मिळणारच. कारण लेखकांनी खूप छान नाटक लिहिलंय आणि आम्ही फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. नाटकाच्या शीर्षकाकडेच मी येणार आहे. मुळात आता थांबवायचं कसं, असं पुढे आता थांबवायचं कसं हे जे प्रश्नचिन्ह आहे पुढे, तुम्हाला तुमच्या जीवनात म्हणा किंवा सामाजिक जीवनात जे काही चाललंय तेव्हा नेमका कधी वाटतं की हा प्रश्न विचारावा, आता थांबवायचं कसं, काय बघून किंवा पदोपदी असं एखादं उदाहरण रोजच वाटतं. काय अतिक्रमण पाहिले की वाटतं, गैरवापर, जेव्हा काही गोष्टी अधिकारांचा गैरवापर जेव्हा केला जातो, मला नेहमी वाटतं की मी एक छोटासा का होईना पण लोक ओळखतात महाराष्ट्रात तरी असा एक कलावंत असल्यामुळे काही गोष्टी माझ्या ज्या सुविहितपणे होतात, तिथे सामान्य माणसाची किती अडवणूक होत असेल तेव्हा खूप वाटतं. देवळाच्या लाईनीत गेलो की कुठल्या तरी सरकारी कामाचं काहीतरी RTO असेल, काहीतरी सरकारी ऑफिस असेल किंवा काही असेल, तेव्हा खूप प्रश्न पडतो की हे कसं थांबवायचं. म्हणजे झाल्यात गोष्टी, खूप गोष्टी सोप्या केल्यात सरकारने, पण त्या अजूनही मधल्या काही गोष्टींमुळे होत नाहीत. तसं खूप बाहेर तुम्ही पडलात की रोज तुम्हाला वाटायला लागतं थांबवायचं कसं, हे आपण कसं थांबवायचं. बरोबर. ते नाही त्याची उत्तर. स्वतःच्या बाबतीत म्हणाल तर मी मात्र स्वतःला नेहमी तसं करतो. मी मागे त्याच्यावर एक लेखही लिहिला होता की येलो सिग्नल्स असतात ना, ते तुम्ही फॉलो केले पाहिजे. मला एका ट्रॅफिक हवालदारने ऍक्च्युअली तो दृष्टांत दिला. स्कूटरवर जात होतो आणि हेल्मेट घातलेलं होतं. केरवाडीच्या सिग्नलला मी येलो सिग्नल जम्प केला. पुढे त्यांनी मला बोलवलं असं
हेल्मेट काढल्यावर ओळखलं, अरे काय डॉक्टर साहेब तुम्ही पण का? म्हटलं काय झालं काय पण? त्यामुळे तुम्ही येलो सिग्नल मध्ये, म्हटलं मी येलो सिग्नल मध्ये आलो पण. तो म्हणाला की नाही सर, पण तुम्ही येलो सिग्नल मध्ये स्पीड वाढवलात. येलो सिग्नल हा स्पीड वाढवण्यासाठी नाही, कमी करण्यासाठी असतो. कारण तुम्ही स्पीड वाढवलात तर कधी ग्रीन लागेल आणि मग तुम्ही तुमचं व्हेकल कंट्रोलमध्ये नाही आणू शकत. मी तो बोलत होता तिकडे नाही, माझं वेगळंच काहीतरी चक्र फिरायला लागले आणि मला असं वाटलं की हे जे येलो सिग्नल्स असतात ते आता थांबवायचं कसं असतात ऍक्च्युअली. तुम्हाला जेव्हा मळमळतं, अपचन झाल्यासारखं वाटतं, तेव्हा तुम्ही अँटीएमेटिक घेऊन ते दाबता आणि अजून खाता, त्यावेळी ऍक्च्युअली लंघन असतो उपाय. तर आपण थांबवायचं कसं हे आपल्याला कळायला पाहिजे. येलो सिग्नल्स खूप असतात असे, जे तुम्हाला पटकन सांगतात दिस इज येलो, जस्ट स्टॉप इट, थांब, पुढे जाऊ नकोस. सो ते येलो सिग्नल्स माझ्या बाबतीत जे येतात ते मी फॉलो करतो. बाहेर दिसले की फॉलो झाले तर बरं वाटतं. नाहीतर मी अनेकदा आमच्या मीरा रोडमध्ये रेड सिग्नल आहे म्हणून मी माझं व्हेकल थांबवलेलं असतं, काय मी बाईकवर असेल तर, आणि माझ्या बाजूनी त्यातनं लोक जात असतात आणि मला त्यांच्याकडे पाहून किळस येते. तुम्हीच बनवलेले नियम तुम्हीच जेव्हा तोडता आणि त्या तोडण्याबद्दल जेव्हा तुम्हाला अरे काय नाही रे, मी आलो, रेड बघितला आणि घुसलो, असं जे सांगतात ना, त्यांचं मला अप्रूप आश्चर्य नाही वाटत, मला खेळच वाटत की तुम्ही काय करता, तुमच्यासाठीच बनवलेले नियम आहेत. किंवा नियम म्हणून जे हेल्मेट घालतात ना, बरोबर, आणि सिग्नल गेला की असं काढतात, ठाप असं काढतात डायरेक्ट आणि ते ठेवून देतात कुठेतरी. तर पोलीस समोर दिसलं की सपकन असं घालतात. अरे ते इतक्या सहजपणे घालता काढता येऊ नये असं त्याला बेल्ट असतो म्हणून ते सेफ्टीसाठी असतं, ते नियम म्हणून नसतं. 1000 रुपये तुम्हाला दंड होणार आहे म्हणून हेल्मेट नाही दिलेलं आहे तुमच्या लोक. हे करणारे लोक जेव्हा म्हणतात त्यांना कसं थांबवायचं, त्यांना स्वतःला कळायला नको का? बरोबर. एका फार वेगळ्या अशा गोष्टी बाबतीत हे नाटक आता हे थांबवायचं कसं हेच सांगणार आहे, किंवा कुठे थांबवायचं हे सांगणार आहे, किंवा हे कसं थांबवायचं हा एक डेडली प्रश्न पण आहे की हे कसं थांबवायचं. आणि ते कसं थांबवायचं साठी हा प्रयत्न आहे की निदान आम्ही एका प्रयोगात 1000 लोकांना तरी हा प्रश्न थोडंसं सांगू की हे कसं थांबवायचं आहे. आणि त्याला मग फॅमिली किती कारणीभूत आहे ते थांबवायसाठी आणि आवश्यक आहे, फॅमिली मधलं बॉन्डिंग, ते हे नाटक सांगेल असं मला वाटतं. फार जर खोलात शिरलं तर विषय कळेल, पण हे नाटक त्या गोष्टीवर पॉइंट करते की फॅमिली किती महत्वाची आहे, फॅमिलीतलं एकमेकांमधलं प्रेम किती महत्वाचं आहे, आणि ही जे नवीन टेक्नॉलॉजी येते त्याचा आपण किती डोळेझाकपणे वापर करतो आहोत आणि तो कसा सजगपणे करावा. सुकन्याताई, तू काय सांगशील आता थांबवायचं कसं? हा नाही, आता त्याने जे मुद्दे मांडले तेच माझे पण होते. आणि मला असं वाटतं की बेशिस्तीलाच शिस्त मानणारे आजकाल आहेत, तर ते खटकतं मला की काही नियम घालून दिलेले आहेत, बरोबर, ते नियम आहेत म्हणूनच घातले आणि ते आपण पाळायचे असतात. पण ते नियमच पाळायचं नाही तर त्याला काही अर्थ नाही. ते कसं थांबवायचं? बरोबर. किंवा आपली जी एक मराठी प्रमाण भाषा आहे ती तरी सगळीकडे बोलली जावी असं मला वाटतं. जे आता आपण मालिकांमधून बघतो तेव्हा खूप त्रास होतो की नाही आम्ही हेच आमच्याकडे आम्ही असंच बोलतो. अरे पण तुम्ही त्याच्यातले नाही दाखवलेत ना, तुम्ही मुंबईतले दाखवलेत किंवा तुम्ही गावातले दाखवले तर गावातली भाषा बोला. बरोबर. पण तिथे जे काय आजकाल चाललेलं आहे एकंदरीत सगळंच, की ते थांबवायचं कसं असं मला वाटतं. खरंय. तर ह्या गोष्टी तर आहेतच, पण आपल्या ह्याच्या चित्रपट रंगभूमीच्या दृष्टीने विचारायला गेलं तर मला हे वाटतं, किंवा सगळ्याच बाबतीत आजकाल मला असं वाटतं की हे थांबवायचं कसं, याला कसं समजावून सांगायचं यांना, असं होतं मला. खरंय. आणि खरोखरच आता आपण या गप्पा तर झालेल्या आहेतच, पण मुळात आता थांबवायचं कसं म्हटल्यानंतर पुढे जे प्रश्नचिन्ह आहे, नाटक बघून कुठल्या विषयावरती त्यात भाष्य केलंय तुम्हाला कळेलच, ते आम्ही आता ओपन नाही करणार आहोत, ते सिक्रेट असणार आहे. तेव्हा नक्की बघा नाटक, नाटकाला प्रतिसाद द्या, आणि मुख्य म्हणजे आपण शुभेच्छा देऊया पुन्हा एकदा. आणि नाटकाचे अनेक प्रयोग होत, त्यांना अनेक बक्षिसं मिळत, आणि मुख्य म्हणजे विचार करायला लावणार नाटक आहे. नाटकाच्या काही प्रयोगाच्या टप्प्यानंतर आपण त्यांचं यश सेलिब्रेट करायला पुन्हा भेटूया. शुभेच्छा. नक्की.